स्वर्गीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्या काळामध्ये लातूर विमानतळाचं जे आहे ते सुरुवात झाली होती आणि जवळपास 800 ते 900 एकरमध्ये जे आहे हे विमानतळ उभारण्यात आलं होतं आणि त्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत ते भूसंपादन करण्यात आल्या होत्या आणि काही जमिनी ज्या आहेत त्या भाडेतत्वावर ज्या आहेत त्या घेण्यात आल्या होत्या। मात्र आत्तापर्यंत जे आहेत काही जी शेतकरी आहेत त्यांना त्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही, तर काही शेतकरी असे आहेत त्यांना जे आहे ते त्या जमिनीचं जे भाडं आहे ते थकलेलं आहे आणि ते शेतकरी जे आहेत लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आहे ते उपोषण करत आहेत। आपण जर पाहिलं तर हे शेतकरी आहेत, अक्करवाई शिवारामध्ये हे पूर्ण शेतकरी आहेत आणि यांचं जे विमानतळाचं जे काही भाडं जे आहे ते विमानतळाकडून किंवा जे MIDC आहे त्यांच्याकडून मिळालेलं नाही, त्यामुळे हे शेतकरी जे आहेत ते आमरण उपोषण जे आहे ते करतात। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल मला, किती दिवसापासून तुमचं हे भाडं थकीत आहे आणि काय म्हणतायत आता सध्या? 2020-25 भाडं मिळाले, 2008 ते 20 पासून 25 पर्यंत 5 वर्षाचं भाडं पेंडिंग आहे आणि जमिनीचं आवाड बी चुकीचं केलेलं आहे। आवाड बी करण्यात आणि भाडे बी दिला गेलेत, म्हणून आम्ही बऱ्याच दिवसांनी निवेदन दिलेलं आहे तरी त्याची कोणी दखल घ्यायला तयार नाहीत। मग आज 5वा दिवस उपोषण करायला बसलं, कुणी पालकमंत्री नात, कुणी आमदारी नात, साध्या कलेक्टर फिरकायला गेलेत। शेतकरी आज मरायच्या तयारीत लागलेले आहेत तरी सुद्धा शासनाला जागी ना, तरी एवढंच MIDC वाल्याने आम्हाला 5 वर्षाचं भाडं द्यावं आणि आमचं आवाड दुरुस्त करावं एकच मागणी आहे। जमिनीची आवाड दुरुस्त करून आम्हाला 2013च्या कायद्यानुसार पैसे द्यावे, आम्ही जमीन द्यायला तयार आहोत, फक्त आम्हाला पैसे व्यवस्थित द्यावे दुरुस्त करून आवाड आणि राहिलेलं भाडं द्यावं। बऱ्याच वेळेस नाहीतर आमची जमीन तर परत द्यावी, तुम्हाला भाडे देत होत नसेल, अगर पैसे देणं होत नसेल तर आम्हाला जमीन परत एवढीच विनंती आहे। बरं, MIDCनं तुमची जमीन जी आहे ती कधी घेतलेली आहे? 2008ला घेतली आहे, 2008ला ताब्यात घेतली आहे, डांबरीकरण केले, विमानवरी उतरते आणि ती 2008 ते 20 भाडं दिले, 20 पासून भाडं चेक बंद केलेलं आहे। एवढीच आमची कळकळीची विनंती आहे शासनाला, फडणवीस साहेबाला, शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि शेतकरी उपासमारीची वेळ आलेली ती ताबडतोब सोडवावी, एवढंच बोलतो मी। तुमची काय नाव आहे तुमचं, किती एकर तुमची जमीन जी आहे ते गेलेली आहे आणि अद्यापर्यंत तुम्हाला अजून त्याचा जो मोबदला आहे तो मिळाला नाही? आत्माराम हरिश्चंद्र बारबोले, अक्करवाई, गट नंबर 65 मधील 5 एकर जमीन अतिरिक्त शासनानं अक्वायर केलेली आहे, त्याचा मोबदला नाही ना, मला भाडा दिलेला नाही, तर शासनाने याची दखल घेऊन आमच्या जमिनीचा मोबदला द्यावा। अतिरिक्त जमीन मध्ये घेतलेली आहे त्याचा मोबदला देण्यात यावा, परत जमीन करण्यात यावी एवढी विनंती करतो। गेल्या 5 दिवसापासून तुम्ही हे उपोषण करताय, अद्यापर्यंत कुठलेही जे अधिकारी असतील किंवा कुणीही तुमची दखल घेतली नाही, पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आम्ही जोपर्यंत आम्हाला लेखी निवेदन देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। 2008 साली आमची जमीन शासनाने भूसंपादन केलेली आहे, तेव्हापासून आम्हाला 2020 पर्यंतचं भूभाडं दिलेलं आहे, 2020 ते 2025 पर्यंतचं भूभाडं बाकी राहिलं देणं। तरी आम्ही कलेक्टर मॅडम, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर, MIDCचे RO इंगळे साहेब, उपविभाग अधिकारी नरे मॅडम यांना वारंवार निवेदन देऊनही आमची कुणीही दखल घेत नाही। काल आम्ही उद्योगमंत्र्याला फोन केल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की आम्हाला आजपर्यंत कुणीही आम्हाला तुमचं काही असली तरी आम्हाला त्यांनी निवेदन दिलेलं नाही, आमच्यापर्यंत तुमचं काही म्हणणं मांडलेलं नाही। तरी आम्हाला एवढंच म्हणणं आहे की उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्री साहेबाला, एकनाथ शिंदे साहेबांना, की आमचं 2025 पर्यंतचं भाडं देण्यात यावं व 2013 पासून आवाड दुरुस्ती करून देण्यात यावा, 2013च्या कायद्यानुसार। एकूण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने जे आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या आधीच खरडून गेलेल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे जे आहेत मोठे हाल जे आहेत ते आता सध्या सुरू आहेत। मात्र एकीकडं महामंडळानं ज्या विमानतळासाठी जमीन अधिग्रहण केलेली आहे किंवा भाडेतत्वावर घेतलेले आहेत त्याचा सुद्धा अजून मोबदला मिळाला नसल्याने शेतकरी जे आहेत ते चिंतित आहेत आणि गेली 5 दिवसापासून लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ते उपोषण करतायत। सुनील कांबळे, लातूर वार्ता, लातूर।